नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्टडी विथ रेनू अँड भरत. सो आज रेनू अभ्यास करते लेट नाईट स्टडी. सो आपण तिला थोडे क्वेश्चन्स विचारून थोडं परेशान करू. लेट्स गो. रेनू काय चालू? काहीच नाही. काय चालणार अभ्यास. सो आज स्पेशल काय आहे आजच्या डे बद्दल? आज आहे 4 जुलै. तुला माहिती आहे काय आहे? नाही. तर आज ना खूप महत्त्वाचा दिवस आहे अमेरिकेसाठी. तर आज अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे. ओ, येस. तर त्याच्या मागची हिस्ट्री काय? हो, तर 4 जुलै 1776मध्ये फायनली त्या ब्रिटिश रूलपासून अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. 13 वसाहतींनी एकत्र येऊन हे स्वातंत्र्य मिळवलं. इथे एकता ही खूप महत्त्वाची ठरते. आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हापासूनच डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हे जे डॉक्युमेंट आहे सर्वात महत्त्वाचं ते मांडलं गेलं. आणि स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडणारे होते थॉमस जेफरसन. आणि हे अमेरिकेच्या राष्ट्रप्रेमाचं, त्यानंतर स्वातंत्र्याचं आणि लोकशाहीचं खूप मोठं प्रतीक मानलं जातं. ओके, ही तर इन्फॉर्मेशन दिली रेनूने. सो मला रेनू हे सांग की आजच्या दिवसाचं फन फॅक्ट काय आहे? आय डोंट नो. तुला माहिती असेल तर तूच सांग आपल्या परिवाराला. सो आजच्या दिवसाचं फन फॅक्ट आहे की अमेरिकामध्ये आजच्या दिवसात खरोखर 150 मिलियन म्हणजे 150 मिलियन हॉटडॉग एकटे खाऊन घेतात ते. बापरे. हां. सो रेनू मला तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे विचार. की असा कोणता देश आहे जो एशिया खंडात पण येतो आणि युरोप खंडात पण येतो? ओके, हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि खरं तर हा मलाही माहिती नव्हता आणि आज मला कळालं. तर त्याचं उत्तर आहे टर्की. हो, हे बरोबर आहे. आणि मंडळी तुमच्यासाठी पण एक प्रश्न आहे आणि जे कालचं प्रश्न होता त्याचं उत्तर बरोबर दिलं आहे ते रेनू सांगेल. हो, ते उत्तर दिले ऋषिकेश अभाळे यांनी. ओके, वेल डन. येस. सो गाईज तुमच्यासाठी हा क्वेश्चन आहे की वर्ल्ड्स लार्जेस्ट ॲक्टिव्ह व्हॉल्केनो हा कुठे आहे? सो कमेंट करा, विसरू नका कमेंट करणं. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर तुम्हाला आमच्याकडून अजून काही वेगळ्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून कळवा आम्हाला. म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही कसे व्हिडिओज बनवले पाहिजे. सो स्टे ट्यून्ड आणि भेटूयात उद्या. बाय बाय.